पूर्व मशागतीनंतर आपल्या जमीन प्रकार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळदीच्या जातीची निवड करून योग्य आकाराचे बेणे मिळवावे। बेण्यांची सुप्तावस्था मोडल्यानंतर रुंद वारंबा पद्धतीने हळदीची लागवड करावी। हळद लागवडीसाठी जेठागड्डे, बगलगड्डे आणि हळकुंडे बेणे म्हणून वापरली जातात। सगळ्यात पहिले बघूया जेठागड्डा। मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदाला जेठागड्डा किंवा मातृकंद किंवा गड्डा असं म्हणतात। प्रामुख्याने लागवडीसाठी बेणे हे मातृकंदाचेच ठेवावे। सशक्त, निरोगी, जाड मातृकंद गड्डे बेणे म्हणून निवडावेत। बेण्यासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन हे 50 ग्रामपेक्षा जास्त असावे। आकाराने त्रिकोणाकृती असावे। आता दुसरं म्हणजे हळकुंडे। बगलगड्ड्याला आलेल्या कंदास हळकुंडे असं म्हणतात। हळकुंडे देखील बियाण्यांसाठी वापरली जातात। बेण्यासाठी निवडलेल्या हळकुंडाचे वजन हे 30 ग्रामपेक्षा जास्त असावे। जर मातृकंद कमी पडत असतील तर हळकुंडे बेणे म्हणून वापरावेत। निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची, भेसळमुक्त असावीत। आणि तिसरं म्हणजे बगलगड्डे। जेठेगड्ड्याला आलेल्या फुटवे म्हणजेच बगलगड्डे 40 ग्रामपेक्षा जास्त वजनाचे बेण्यासाठी निवड करावी। आणि महत्त्वाचं म्हणजे हळद लागवडीसाठी हळकुंडे व बगलगड्डे वापरण्यापेक्षा जेठेगड्डे वापरावे। त्यामुळे उत्पादन हे 25 ते 30% जास्त येते। तुम्हाला ही माहिती होती का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पुढेही शेतीविषयक माहितीसाठी बघत राहा किसान राज।